दोन्ही सलामीवीर भूपेन आणि रमन आई कोसबाई खार्डी वर्ष जांताराजा खार्डी दोन्ही गावातले संघ आहेत. पाहूया दोघांचे डावपेच एकामेकांना माहीतच असतील. प्ले षटकातील पहिला चेंडू दरम्यान पडतोय दीप यांचा अष्टपैलुशी खेळीची कामगिरी करणार या खेळाडूला आपण खरोखर जांताराजा चषकामध्ये अतिशय सुरेख अशी फलंदाजी करताना पाहिलेलं होतं. दीप याचा पहिला चेंडू पडतोय. हवेचा चेंडू पाहायचा आहे, झेल होती की नाही ते पाहायचं आहे. 9 क्षेत्रामध्ये पडते. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात. धावची दोनाची शक्यता तिथे जोरदार असं अपील आणि बाद. Exclusive. Abhishek. రానంటూనే సిన్నదో సిన్నదో రాములోరి గుడికొచ్చే సిన్నదో సిన్నదో चला पंचायत डिसिजन अंतिम राहील. कृपया फलंदाज धावबाद होऊन तंबूत परतला. पहिली एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करत होता पण दोन्ही फलंदाजांमध्ये तालमील व्यवस्थित नव्हतं. त्या कारणाने या फलंदाजाला दुर्दैवानं खरोखरच बाद होऊन तंबूत परतावं लागलं. आणि क्रिकेटच्या भाषेत जर सांगायचं झालं तर निश्चित मला वाटते हा फलंदाज दुर्दैवाने बाद होतोय. एक आत्महत्या केल्यासारखं वाटतंय आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. पहिला हादरा बसतोय तो आई कोसबाई खार्डी संघाला. नवीन फलंदाज जातो तो जयेंद्र. जेव्हा गेलाय का तू कव्हर कर मला रना किती झाले त्यांना समजणार नाही. तर एक धाव पलकावरती लागलेला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे. आता नवीन फलंदाज आलेला आहे तो जयेंद्र येतोय. भूपेन बाद होऊन तंबूत पडला. धावचीच्या रूपात जयेंद्र येतोय. पाहायचा पहिलं षटक आणि अतिशय सुरेख अशी फलंदाजी होती की गोलंदाजी होती ते पाहायचं आहे. दीप टू जयेंद्र पंचा डावी साईडून मारा करतोय. दीप पुन्हा चेंडू पाहायचा. अतिशय सुरेख टोला चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि ह्या 4 धावा. अतिशय सुरेख अशा खणखणीत अशा 4 धावा. धावसंख्या 4 ने ती वाढते आणि वाढती धावसंख्या होती ती 5 धावा आत्तापर्यंत पलकावरती. सामना 3 षटकाचा. 3ही षटका हाणामानीची षटकं म्हणावं लागतील आणि त्या हाणामानीच्या षटकामध्ये आता जवळजवळ दुसऱ्याच चेंडूवरती 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या ती 5. एक खणखणीत असा चौकार आलेला आहे. जयेंद्र याने टोलवलं. हा चेंडू चौकाराच्या दिशेने गेलेला होता. षटकातील पुढच्या चेंडू पुन्हा चेंडू हवेत पाहूया. झेल होण्याची शक्यता तिथे आणि झेल सुटलेले आहे तिथे. मिस फील्ड होते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात आणि या 2 धावा या 2 धावेनिशी धावसंख्या 2 ने वाढते 7. दीप मॅन ऑफ द मॅच. अतिशय सुरेख अशी बहादार अशी फलंदाजी केलेली दीप याने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटतो दीप यांना दीपक यांना. मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते षटकातील पुढचा चेंडू दीप यांचा. अतिशय सुरेख असा चेंडू पुन्हा चेंडू निर्धार चेंडू जातो सरळ एक्स्ट्रेक्षक यांच्याकडे. एक्स्ट्रेक्षकाची भूमिका सुरेख अशी भूमिका. धावसंख्या पलकावरती लागलेली आहे ती 7. एक गडीच्या मोबल्यात 7 धावा. रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जांताराजा खार्डी वर्षाचा कोसबाई खार्डी. दोन्ही संघ गावातले असताना दोन्ही संघातील खेळाडूंना दोघांची डावपेच जी माहिती असते त्या डावपेचाचा फायदा कोण कोणावरती मात करतो ते पाहायचं आहे. गोलंदाज फलंदाजवरती फलंदाज गोलंदाजवरती डावपेच तर माहितीच असणारच गावचे संघ असल्यामुळे. षटकातील पुढचा चेंडू पंचायत डावी साईड जोन डीपी यांचा चेंडू पडतोय. फलंदाजीसाठी चेंडू हवेत आहे. पाहूया तिथे जवळ होते की नाही पाहायचं आहे आणि झेल पुन्हा सुटलेले आहे. झेल पकडलेले आहे. अतिशय सुरेख अशी झेल टिपलेली आहे तिथे आणि सुरेख असे क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटतोय. दुसरा गडी बाद होतोय. सोनियाचा हार माऊलीचा
थँक्यू डीजे. धावसंख्या फलकावरती 7 असताना दुसरा गडी वा काय झेल टिपलेले ते एकाच्या हातून झेंडू निसटतो पायावरती आढळतो पुनश्च तिसरा गडी येतो आणि झेल पकडतो. एक सुरेख अशी झेल टिपलेली आहे अतिशय सुरेख अशी महत्वाची झेल टिपली आहे. जेंद्रबाद होऊन तंबूत परतला एक तडाखेबाज असा फलंदाज सुरेख अशी झेल टिपलेली आहे. मागे आपण सामना पाहिला त्या क्षणी मात्र सुरेख अशी क्षेत्ररक्षण होतं खालडी संघाकडून. षटकातील पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू दरम्यान चेंडू बाखून डब्यात चेंडू हा चेंडू जर खरोखर खराब चेंडूंचा इशारा येतो आव्हान तर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 8 2 गडीच्या मोबलात 8 डावा फलकावरती 3 षटकांचा सामना असताना आता आताशबाजी होणार आहेत काही शंका नाही. आताशबाजी होते की नाही ते पाहायचा. षटकार चौकार दुपारच्या सत्रामध्ये आपण खरोखरच काल 92 धावा आपण जवळजवळ 100 धावाचं आव्हान ठेवलेलं होते ते डोली संघाने आदर्श फणसपाडा संघापुढे. एक आताशबाजी झालेली होती दोन्ही संघाकडून. षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू ऑफसाईडने टोळवलेला चेंडू सीमारेषेकडे जातोय पाहायचा. तितकंच सुरेख असं क्षेत्ररक्षण होतोय. खरोखर सामन्याचं गणित पलटवण्यासाठी जर आपल्याकडे सुरेख असे हतकरी क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू असतील एखादा टीममध्ये 1-2 खेळाडू जरी फलंदाजी नसेल करत तरी तो क्षेत्ररक्षण करतो. आपल्या संघाला जवळजवळ 3 षटकाच्या सामन्यामध्ये 3 4 5 धावा वाचवू शकतो. त्याच धावा आपल्याला शेवटच्या क्षणी कामी येतात असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. एक सुरेख असं क्षेत्ररक्षण एकादशी समाधान धावसंख्या संघाची होते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 गडीबाद झालेले आहेत ते 2 गडीबाद झालेले आहेत. धावसंख्या देणं उर्वरित 2 षटकं बाकी सामना 3 षटकांचा उर्वरित 2 षटकाचा सामना करण्यासाठी दोन्ही तडाखेबाज असे फलंदाज पाहूया. एखादा षटकार एखादा चौकार संघाचा धावफलक हलता ठेवू शकतो. जवळजवळ 3 षटकाचा सामना असल्यामुळे ह्या दुपारच्या सत्रामध्ये जवळजवळ 33-35 ह्या धावा फलकावरती लागायला हवं. तितकंसं सुरेख असं आपल्याकडे गोलंदाजी असताना आपणही जखलू शकतो. सामन्याचे आपण आता जवळजवळ एक बाजू परतण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया नाण्याच्या 2 बाजू. पहिली बाजू पाहतोय आपण गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय तो हार्दिक येतोय. गोलंदाजीसाठी तो हार्दिक. षटकातील पुढचा चेंडू दरम्यान फुलटा चेंडू आणि क्लीन बॉल होऊन तंबूत परततोय. खरोखरच आमचे हे चिमुकले ज्यांना आपला 12वा खेळाडू प्रतिनिधी म्हणून इथे बसलेले आहेत त्यांचं सुद्धा वाघोबा संघाकडून अभिनंदन असेल. चांगलं प्रोत्साहन करत आहेत आपल्या संघाला. ते दोन्ही चिमुरडे दोन्ही खालडीचेच आहेत परंतु खरोखरच आनंद लुटताना या सामन्या आमच्या व्यासपीठावरती सामन्याचा आनंद लुटताना साई बांधून तंबूत परवतो. एका धावेनिशी आपल्या संघाला 1 धावेचे योगदान देऊन तंबूत परवतो. तिसरा हादरा बसतो तो साई याच्या रूपात. चला तोरीत जायचा. एम के जातोय फलंदाजीसाठी. साई याची जागा घेण्यासाठी जातोय तो एम के मोहित किनी. चला मित्रांनो थोडस आज फायनलचा दिवस असल्या कारणाने जवळजवळ फायनलचे सामने आपल्याला कशा म्हणजे उजेडामध्ये खेळता येतील यासाठी आयोजक प्रयत्न करत आहेत. उर्वरित सामने आता दुसऱ्या फेरीत 3 षटकाचे उर्वरित दुसरं षटक हाताळताना समोर गोलंदाज हार्दिक पांड्या. एका चेंडूवर 1 चेंडू टाकून झाले. दुसरं षटक हाताळताना धावसंख्या संघाची 9 गडीबाद झाले ते 3. पाहूया षटकार चौकार येतो की नाही ते पाहायचा. जाऊन जवळ आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 9 धावा फलकावरती 8 धावा होते. आता 9 धावा फलकावरती लागल्या. षटकातील पुढचा चेंडू हार्दिक पांडे यांचा अतिशय सुरेख असा चेंडू. फलंदाज काय 9 जमलेला नाही तिकडे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात. खरोखर ह्या बॅटने जेव्हा आपण आडव्या बॅटने जेव्हा खेळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण कधी कधी सफलही होत नाही. तीनला 3 षटकार आले ते निरुकेनी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अतिशय सुरेख अशी मला वाटते आतापर्यंत फलंदाजी जखडून गोलंदाजी जखडून ठेवलाय. फलंदाजाला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जवळजवळ गोलंदाजाने फलंदाजा ओळखलेला आहे. कुठल्या दिशेने गोलंदाजी करतोय गोलंदाजी एक हुकमी एक्का मानला जातोय. तो जाणता राजा खालडी संघाकडून गोलंदाज फलंदाजाला बांधून ठेवलाय आतापर्यंत. आई कोस्माई खालडी संघाचे खेळाडू मला वाटतं अतिशय सुरेख चेंडू. पाहूया
चेंडू हवेत आहे तिथे झेल होण्याची शक्यता पाहायचा आणि झेल टिपलेले. जाणता खाली संघाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. खरोखरच त्यांचे जे ऑनर आहेत मराठी भोईर साहेब अभिनंदन असेल खरोखर या संघाला. म्हणजे प्रथम श्रेणी मी इथेच मांडले ह्याच ग्राउंडवरती वाघोबा ग्राउंडवरती पहिला त्यांचा सामना पाहिलेला होता. तरी मला गेल्या वर्षीचा सामना जवळजवळ सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जाणता संघ हा पराभूत झालेला होता. सेमीफायनलमध्ये वाढीव संघाने पराभूत केलं असं चित्र वाटत होतं का जाणतारांचा संघाचे खेळाडू जवळजवळ पहिल्याच फेरीत म्हणजे फायनलच्या दिशेने जात असताना पराजित झालेलं. त्याच वर्षी मी म्हटलं होतं हा संघ आज ना उद्या म्हणजे एखाद्या 1-2 वर्षात ही मुलं चांगलं काम करून दाखवतील. खरोखर तितकंसं चांगलं अतिशय सुरेख असं क्रिकेट जाणता क्रिकेट संघाकडून खेळताना पाहायला भेटलं. सुरेख असं क्रिकेट पाहायला भेटते जाणताराच्या संघाकडून. नवीन फलंदाज गेलेला आहे तो फलंदाजीसाठी नवीन फलंदाज घेतोय. वैभव गेलेला आहे. धावसंख्या आतापर्यंत 9-4. तसेच प्रशांतजी पाटील मॅन फ्रॉम कसरली यांच्याकडून मी समोरचे नामदेव येते मला 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. त्याचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असे. षटकाची पुढचा चेंडू अतिशय सुरेख अशा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावी फलंदाज प्रयत्नाने 4 धावा खणखणीत अशा 4 धावा. जे याची ती चूक होते धावसंख्या 4 नाही वाढते आणि धावसंख्या होते ती 13. उर्वरित दुसरं षटक अतिशय सुरेख अशी आउटफील्ड ही ती इतकीशी चांगली आहे कारण इतकीच सुरेख असं आउटफील्डवरती ह्या जे याचं जी क्षेत्ररक्षण करण्याची संधी त्याला सुरेखाची क्षेत्ररक्षण संधी त्यांनी हुकलेली नाराज असतील आपल्या स्वतःच्या कामगिरीवरती नाखुश असतील. जय षटकातील पुढचा चेंडू हा चेंडू निर्धार पंचांचा हा खराब चेंडूंचा इशारा येतो. आमचे पंच दुपारच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करताना धावसंख्या 1 ने वाढते आणि वाढती धावसंख्या होते ती 14 धावा पलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. उर्वरित एखादा षटकार एखादा चौकार अपेक्षा असतील संघाच्या कर्णधाराला प्रेक्षकांना सुद्धा. खरोखर सामन्याचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षक जेव्हा येतात तेव्हा अट्टीतटीचा सामना होणार आहेत का शंकाने असं दिसलं. सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्या स्वतःच्या बॉलर थ्रोमध्ये सुरेख अशी गोलंदाजी हाताळताना सुरेख असं क्षेत्ररक्षणही करतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या संघ फलकावरती लागलेली आहे ती 13. गडीच्या मोबल्या धावसंख्याची 13. उर्वरित शेवटचं षटक सामन्यातील शेवटचं षटक प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना जाणताराचा खार्डी वर्सेस आई कोसमाई खाडी यांच्या दरम्यान हा रंगलेला सामना. धावसंख्या फलकावरती लागली ती 14. चला सामन्याचा शेवटचा षटक असेल. 3 षटकाचा सामना शेवटचा षटक. धावसंख्या आता पलकावरती लागली 14. 4 गडी बाद झालेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धावा पलकावरती लावतात ते पाहायचं आहे. आणि शेवटचं षटक त्या शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 10-15 धावा येतात की नाही ते पाहायचं. 18 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू मला जो गोलंदाजीसाठी अतिशय सुरेख असा षटकाराच्या दिशेने येतो चेंडू आणि या 6 धावा खणखणीत असा षटकार आणि धावसंख्या 6 ने वाढते. वाढती धावसंख्या होती ती 20. डीजे थँक्यू डीजे. पाहायचं बा आमचे डीजे मास्टर अनुपजी वैती आणि एका षटकार मारल्यानंतर एक गीत वाजवलं मै हू डॉन. आता या फलंदाजाला वाटलं पाहिजे मै हू डॉन. षटकाची पुढचा चेंडू पाहायचा आहे. झेल होते की झेल टिपलेली आहे. बाद होतोय फलंदाज बाद होऊन तंबूत परतोय. एका षटकारादिशी सुरेख अशी फलंदाजी करत होता. दुसऱ्या क्षणी पुनश्च षटकार मारण्याच्या नादात फलंदाज बाद होऊन तंबूत परतोय. धावसंख्या ते 20. गडी बाद झालेले आहे ते 5. वादों से अपने मुकरता नहीं मरने से मैं कभी डरता नहीं. चला नवीन फलंदाजीसाठी फलंदाज गेलेला आहे प्रसाद
धावसंख्या आतापर्यंत 20-5 गडीच्या मोबल्यात. उर्वरित शेवटच्या षटक. या शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकार आलेला होता. दुसरा चेंडू जेव्हा टाकला तेव्हा गडीबाद झालेला होता. एक अतिशय सुरेख अशी फलंदाजी करणारा फलंदाज बाद होऊन एक षटकारानिशी बाद झालेला. षटकातील पुढचा चेंडू 18 नंबरची जशी प्रदान केलेला खेळाडू गोलंदाजी पंचा डावीसाठी मारा करतोय. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी सरळ यष्टिरक्षक दीप यांच्याकडे. तितकीशी सुरेख असा यष्टिरक्षक म्हणाला दीप यांचं. एक सुरेख असा खेळाडू आहे तो जाणता राजा खार्डी संघाकडून. खरं महेश भोईर यांचा हा संघ जाणता राजा खार्डी. खरोखरच मित्रा तुझंही जेवढं बोलावं तेवढं कौतुक करावं तेवढं कमीच असेल. या संघाला पुढे आणण्याचं काम जर कोणी केलं असेल ना ते महेश भोईर याने. आणि चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि हा चौकार. धावसंख्या 4ने वाढते. हा नशिबाचा चौकार मानायला हवा. आणि धावसंख्या 4ने वाढते. धावसंख्या होते ती 24. 5 गडीच्या मोबल्यात 24 धावा. थँक्यू डीजे. षटकातील पुढच्या चेंडू दरम्यान पंचाच्या डावी साईडून पडतो जो फलंदाजासाठी अतिशय सुरेख हलक्या त्यांनी लेग साईडने टोलवले. चेंडू सीमारेषेकडे जातो. एक धाववरती सामान. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात आणि हे 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज प्रयत्न करतात. धावची होण्याची शक्यता तिथे पाहायचा आणि ह्या 3 धावा. चौथ्या धावचे फलंदाज प्रयत्न करतात आणि बाद. जिथे 1 होते तिथे 2 आणि 2 होते तिथे 3 धावा आणि 4 धावा काढण्याचा प्रयत्न करतो. वैभव बाद होऊन तंबूत परततोय. एक सुरेख असं तालमील या फलंदाज आताशे पाहायला भेटलं. नवीन फलंदाज जातोय. उंच पुरा असा खेळाडू जातोय. 11 नंबरची जशी प्रदान केलेला नितेश. धावसंख्या 27 आणि 6 गडी बाद झालेले आहेत. तिसऱ्या 3 षटकाचा सामना असल्यामुळे जवळजवळ 33-35 पाहायचा. शेवटच्या चेंडू आणि शेवटच्या चेंडूमध्ये एखादा षटकार चौकार फलंदाजाकडून अशा पल्लवीत असतील. दोन्ही संघ फलंदाज करणारा फलंदाज पाहायचा. दुपारच्या सत्रामध्ये एखादा षटकार येतो की नाही तर चेंडू सीमारेषेकडे जातोय पाहायचा आहे. एक धाव पूर्ण केलेले दुसऱ्या धावीसाठी फलंदाज प्रयत्न करतात. धावची होण्याची शक्यता तिथे आणि बाद. धावसंख्या झाली ती संघाची 28 आणि 29 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे ते जाणता राजा खार्डी संघापुढे आई कोसमाई संघाने. चला आई कोसमाई संघाने आपल्या क्षेत्राशी त्वरित पेलवायचं आहे. काम और मार्केट में नाम दबा के चल रहा है.
हॅलो, धन्यवाद डीजे. चला, या टॉस बॉक्स मध्ये मी आमंत्रित करतोय मकरध्वज दैसर आणि कोशिंबे. दैसर आणि कोशिंबे दोन्ही संघाचे कर्णधार अगदी थोड्याच वेळात टॉस बॉक्स मध्ये येतील. या आधीचा आपण आवाज ऐकलात, एक लोकल आवाज आहे आणि सुंदर आवाज. नामदेव साहेब, थँक्यू सो मच. आमच्या अनुपस्थितीमध्ये अगदी तुम्ही आमची कमतरता सुद्धा जाणून दिली नाही, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण बोलतोय मैदानाच्या दिशेने, पाहतोय जाणता राजा वर्सेस आई कोसमाई बी खारडी असा सजलेला सामना पाहतोय. दोन्ही एकाच गावातले दोन्ही संघ, म्हणजेच भावाविरुद्ध भाऊ अशी लढाई सुरू झालेली आहे. 18 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि निवृत्ती किनी यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. जर 3 6 लावले लगातार तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. काही करून मारा म्हणजे मारा, म्हणजे खरोखर आमचं आज पॉकेट खाली करा असं त्यांचं आव्हान आहे. आज 26 जानेवारी आहे. बँका जरी बंद असल्या तरी ATM मात्र सुरू आहे आणि त्या ATMच्या माध्यमातून नक्कीच अगदी करकरीत 500च्या नोटा तुमच्यापर्यंत बहाल केल्या जातील. मात्र त्यासाठी तुम्हाला थोडंसं कर्तृत्व दाखवावं लागेल. दीप आणि शैलेश आहेत. सखारामजी पाटील यांचं आगमन होतंय. वेलकम सखारामजी पाटील. आपणास विनंती असेल की आपण मंचावरती विराजित होऊयात. 18 चेंडू 29 धावा. वैभव गोलंदाजी मार्कवरती आहेत. दीप आणि शैलेश ओपनर बॅटर आपण पाहतोय. शैलेश असतील स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण दीपला पाहणार आहोत. चला, मॅच इज गोइंग ऑन. पहिला चेंडू, यावेळेला फुल टॉस चेंडू आणि चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम करतात, मात्र बॉडी लँग्वेज वाटते इट्स ओव्हर द रोप. चौकार, 4 धावा. मुंबई से आया मेरा दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो. मुंबई से आया मेरा दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो. या नामदेवजी वैते आपण वरती यायचं आहे, अगदी मंचावरती विराजित व्हायचं आहे. खूप चांगलं नाव आपण नामदेव वैती साहेबांचं ऐकत असतो. अगदी सुंदर आवाज त्यांचा आपण याआधी पाहिलेला. मी सखारामजी वैती आपणास विनंती करतो की आपण नामदेवजी वैती यांचं स्वागत सन्मान करायचा आहे. यावेळेला एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र बॅटरकडून झाला होता. कॅमेरामॅन जरा यांना आपण मुख्य मंचावरती पाहायचं आहे. सन्माननीय नामदेवजी वैती, एक सुंदर आणि गोड आवाज आपण सकाळच्या सत्रापासून ऐकत होतो. नामदेव वैतींचं या ठिकाणी स्वागत सन्मान होतोय. सखारामजी वैती यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. मायेची प्रेमळ उबदार शॉल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि हे सन्मान चिन्ह प्रीतीपूर्वक त्यांना प्रदान केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती धावा लागलेल्या आहेत त्या 5. पुढचा चेंडू, यावेळेला फुल टॉस, जैसी गेंद वैसा नतीजा. सिक्सर आता हुआ, 6 धावा, षटकार. धन्यवाद डीजे 11. धन्यवाद डीजे 11. स्कोरबोर्ड वरती लावले. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती आगाज केला होता चौकार, त्यानंतर डॉट बॉल 1 धाव आणि त्यानंतर मागच्या चेंडूवरती षटकार. यावेळेला चेंडूला पुन्हा उडवलंय. चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार. पैदल चलो तुम. डीजे डिप्सी.
धन्यवाद. या वेळेला काय घडते, 2 बॅक टू बॅक षटकार आलेले आहेत. दीप यांना 500 रुपये कमावण्याची संधी आहे. निवृत्ती किने यांनी अगदी आल्या आल्या घोषित केलेले लगातार 3 षटकार, 500 रुपये. मार मित्रा मार. डाव्या एसटीच्या बाहेर वाईट चेंडू अजूनही सुरू आहे. बक्षीस अजूनही सुरू आहे. मिळणार 1 चेंडू आणि 1 षटकार. मार म्हणजे मार. पुन्हा पुन्हा आम्हाला सांगतायत. 18 धावा स्कोर बोर्डवरती लागलेला असताना यस, इट्स अ नॉट ओनली शॉट, दिस वन इज द स्टेटमेंट बाय दीप. दीप कडून लगातार 3 षटकार आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. निवृत्ती किनी यांनी मात्र लगेच पॉकेट खोलले आणि कडकडीत नोट आमच्यापर्यंत मात्र पोहोचवलेली आहे. दीप यांनी मात्र नंतर सामना संपल्यानंतर घेऊन जायचे. 500 रुपयाने सन्मानित केलं जाईल. लगातार 3 षटकार, 3 चेंडूमध्ये 18 धावांवरती खेळतोय दीप. तर 3 चेंडूचा सामना केला शैलेश यांनी, 5 धावांवरती खेळतायत. पहिल्या ओव्हरचा सामना या ठिकाणी संपलेला आहे. 24 स्कोर बोर्डवरती लागलेत. ऐकूया आपण डीजेला. जो तुझे याद में बजेगी धन्यवाद डीजे. अगदी 18 चेंडू मध्ये 29 धावाचं आव्हान असताना पहिल्याच षटकामध्ये सामना 1 साइड करून ठेवलाय. आता मध्ये चेंडू शिल्लक आहेत 12, धावा हव्यात 5. या वेळेला काय घडलं, फर्निचर डिस्ट्रॉय, त्रिफलाचित गडी गारत शैलेश. या ठिकाणी आर्थिक सहाय्य प्राप्त होते. सन्माननीय कमलाकरजी शिवराम किनी कसराळी यांच्याकडून 501 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. मंडळ त्यांचा टाळ्या वाजून हार्दिक धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू सो मच. साईच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत आपण विकेट पाहिली, जी महत्वाची होती. थोडीशी ऊर्जा आलेली आहे. संजीवनी थोडीशी का होईना आपण मात्र मिळालेली आहेत. अजून जरा स्कोर असता किंवा जर पहिल्या षटकामध्ये जर जे 3 लगातार षटकार आले ते समजा आले नसते तर थोडस रंगत आणि सामना नक्कीच आम्हाला जसं हवं आहे रंगतदार सामना तसा झाला असता. मात्र यावेळेला आपण थोडासा जास्तीत जास्त झुकलेला दिसतोय तो सामना बॅटिंगच्या बाजूने. 5 धावांची गरज, 11 चेंडू शिल्लक आहेत. हार्दिक आहेत स्ट्राईक एंड वरती. एकाच गावातील 2 संघ, जाणता राजा आणि आई कोसमाई बे, म्हणजे द्वंद्व भावा भावा विरुद्धात आपण पाहतोय. या वेळेला चेंडू कुठे झाला झाला आला दन दन करत येतोय. वाईटच्या माध्यमातून एक चौकार, म्हणजे या 5 धावा आणि या 5 धावांनी दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीकडे पदार्पण करणारा पहिला संघ आपण पाहतोय. जाणता राजा खारडी. वेल डन जाणता राजा. आपल्याला पुढच्या फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. चला कोसमाई खारडे आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हॅलो, साईनाथ कोशिंबे संघ, आपला निर्णय आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाहीये. बॉलिंग येस, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे साईनाथ कोशिंबे. लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला दीप